भिडेवाडाकार विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत मी धनश्री ठाकरे माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. एके दिवशी भिडेवाडा भलताच खुशीत वाटला. कसं काय? इतर स्मारकांच्या मनात प्रश्न उठला. भेटीला आल्या होत्या मैत्री आणि गार्गी. विचारपूस करीत होत्या मुलींच्या पहिल्या शाळेची. गर्वाने झाली मान ताठ भिडेवाड्याची. गौरवच होता त्याच्यासाठी ही ओळख असण्याची. विदुषींचा देश म्हणून ओळखला जाणारा भारत. का करावी लागली मुलींच्या शिक्षणासाठी कसरत? काय सांगावे या विदुषींना? संभ्रमात पडला भिडेवाडा. दिसू लागला त्याला इतिहास, बोलू लागला धडाधडा. मी सांगतो कथा सुमारे 200 वर्षापूर्वींची, ज्योतिबा सावित्रीच्या अथक प्रयत्नांची. महान होत्या इथल्या मातीच्या महती, माणुसकी समानता या तर भारताच्या चालीरीती. शिक्षणासाठी लागते चरित्रशुद्ध आणि बुद्धिमत्ता, पण त्या काळी होती फक्त काहींचीच सत्ता. मुलगा मुलगी श्रेष्ठ कनिष्ठ या विरुद्धार्थी शब्दांनी पोखरून टाकली भारताची संस्कृतीपुरती. मी सांगत नाही सगळेच होते धर्मांध, काही आवाजात होते लोकांना जागवण्याचे सामर्थ्य. ज्योतिबाच्या दूरदृष्टीला साथ सावित्रीची, त्या दाम्पत्याने ठरवले आणावी प्रगती. ज्या समाजात होती लक्तरे माणुसकीची, ज्योतिबाने जागवली ज्योत आशेची. सावित्रीबाईंनी घेतला वसा शिक्षणदानाचा, नाही विचार केला अडथळा आणि अपमानाचा. साथ देणारे कमी आणि त्रास देणारे जास्त, मुलींना शाळेत न पाठवण्यातच होती त्यांची भिस्त. सावित्रीबाईंनी सहन केला मार आणि नजरा तुच्छ, न खचता न हरता मनी होते विचार स्वच्छ. कठीण होते महत्त्व पटवणे उदासीन समाजाला, लेखू नका कमी मुलींच्या शिक्षण कार्याला. मदत कराया आले लहुजी आणि फातिमा, न केली समाज अडचणींची तमा. ज्योतिबांच्या स्वप्नांना जोड दिली माणुसकी जपणाऱ्यांनी, आकार घेतला ध्यासाने भिडेवाडाच्या साक्षीने. मानसिकता बदलत गेली, बदलत गेला समाज, कारण त्यांना दिसत होता ज्योतिबांचा विश्वास. भिडेवाडाही झाला धन्य सावित्री ज्योतिबांच्या प्रयत्नांनी, कारण होते मुलींच्या शाळेचे ज्याने साधली होती प्रगती. मैत्रेयी आणि गार्गीच्याही भारावल्या नजरा, मुलींच्या शिक्षणाचा संकल्प झाला साजरा. धन्यवाद.